आज पहिल्यांदा माहेरी आल्यावर बिर्याणी बनवली, कारण तशी मला फरमाईश केली होती माझ्या बहिणींनी. पण या बिर्याणीला ना 5 जणींचे हात लागलेले आहेत. तर बघा. नमस्कार मंडळी. तर माझी 4 नंबरची जी बहीण आहे ती आज जॉबला गेलेली आहे आणि तिने मला आधीच सांगून ठेवलं होतं की आज बिर्याणी तू बनवणार. दुपारीच ना चिकन वगैरे मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आणि त्यामुळे खूप छान मॅरिनेट झालेला. इथे कांदा आणि टोमॅटो खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये शिजवून त्यामध्ये मसाला टाकून आता ही जी भाजी आहे मॅरिनेट केलेली ती टाकली आणि छान अर्धा तास तिला मंद आचेवर शिजत ठेवली. तोपर्यंत चुलीवर ना आईने मोठा पातेला ठेवलेला. चूल एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात जेवण करायचं आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट पण खूप छान लागते. तर चुलीवरच तांदूळ वगैरे शिजवून घेतला. आता माझी मोठी बहीण आहे ना तिने बिर्याणीला दम द्यायला घेतलेला आहे. तर खाली एक भाताची लेअर टाकली, त्यावर भाजी आणि पूर्ण जो भात आहे तो वरून अशा प्रकारे टाकला आणि आता चुलीवरच तव्यावर बिर्याणी ठेवलेली आहे दम देण्यासाठी. मुलं आहे ना गाण्यावर डान्स करत होते, सुपली सोन्याची सुपली सोन्याची. तर ते डान्स करून मी एक व्हिडिओ केली. त्यानंतर माझी 2 नंबरची बहीण आहे ना तिने रायता वगैरे बनवलं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमची दम बिर्याणी झालेली आहे. माहेरी गेल्यावर ना आम्ही सगळेजण अशा प्रकारे हॉलमध्येच जेवायला बसतो आणि बिर्याणीचं म्हणायचं गेलं ना तर बिर्याणी इतकी उत्कृष्ट झालेली, माझ्या बहिणीला खूप आवडली आणि तिने ती मनापासून खाल्ली. त्याचं काय म्हणायचं, जेवायच्या आधी इतकं चपट काय काय खाल्लं होतं त्याने की तो अजिबात जेवला नाही, एकच घास खाल्ला. तर आम्ही छान बिर्याणी एन्जॉय केली, जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही शतपावली करायला बाहेर गेलो. तर असा होता आजचा दिवस. बाय.